मान्सूनच्या ऋतूमधील ती साहसी आणि कठीण चढाई. सोबतीला मोहित करवणारा पवना जलाशय, शिखरापर्यंतची ती आव्हानात्मक ट्रेक आणि अखेर सार्थ ठरेल असा पवन मावळातील सर्वात उत्तुंग शिखराचा तो भन्नाट अनुभव. पवन मावळातला हा कठीण गड म्हणजेच किल्ले तुंग. तुंग किल्ला, ज्याला कठीणगड म्हणून ओळखले जाते, हा पुणे जिल्ह्यातल्या कामशेत जवळचा एक गिरिदुर्ग आहे. लोणावळ्यातून सुद्धा या किल्ल्याकडे जाता येते. पवना धरण बांधल्यापासून या किल्ल्याला तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेले आहे. लोणावळ्याहून पायथ्याशी असणाऱ्या तुंगवाडी गावातून किल्ल्यावर जाता येते. गडावर येताच इथं या विरगळी आहेत. विरगळ म्हणजे स्वराज्यासाठी कुणी आपलं वीरमरण दिलेलं असेल तर त्यांच्या स्मरणार्थ, आणि हे दगडी शिल्प असतं त्याला विरगळ असं म्हणतात. चढाई करताना या किल्ल्यावर पोहोचण्याचे अवघड आव्हान मी अनुभवले. हा किल्ला शंकूच्या आकाराचा असून डोंगराच्या काठावर अतिशय अरुंद वाटेची उंच अशी चढण आहे. तुंग किल्ला हा इसवी सन 1600च्या आधी आदिलशाहीमध्ये बांधला गेला असावा असे सांगितले जाते. 1657मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड, विसापूर, तिकोना आणि परिसरातील इतर किल्ल्यांसह तुंग किल्ला जिंकून निजामाचा प्रदेश आपल्या ताब्यात आणला. बऱ्याच ठिकाणी ट्रेकची वाट ही अतिशय निमुळती आहे आणि तटबंदीचा उतार हा अतिशय तीव्र आहे. त्यामुळे इथे निष्काळजीपणाला अजिबात वाव नाही बरं का. किल्ल्याची चढाई करत असताना आपण किल्ल्याच्या चारही बाजूचा परिसर न्याहाळू शकतो. मध्ये नेताजी पालकर यांची या भागाच्या सुरक्षिततेसाठी नियुक्ती झाली होती. 1665च्या पुरंदरच्या तहानुसार किल्ला मुघलांकडे गेला. शेवटी 1818मध्ये ब्रिटिशांनी ताबा घेऊन बऱ्याच प्रमाणात किल्ल्याचे नुकसान केले. पावसाळ्यात प्रत्यक्षात टाइमलॅप्स पाहावा असे ते आकार बदलणारे ढग. हे ढग दिसत असतात. शिवाय थंड आणि आल्हाददायक हवा यामुळेच मान्सून ट्रेक ही इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक सुंदर अनुभव देत असते.
मित्रांनो, या दरवाजातून आपण वरती आलो आहोत सध्या. तर हा जी रचनेचा हनुमान दरवाजा तुम्ही पाहू शकता. अशा म्हणजे खूप साऱ्या अशा जंग्या आहेत इथं, पाहू शकता. म्हणजे याला जंगी म्हणतात. आणि खालून जे सैनिक येतात त्यांच्यावरती धनुष्याने वगैरे इथून सैनिकांवर म्हणजे मारा करता येतो. किल्ल्याच्या माचीवर गणेश मंदिर आणि बाजूला मोठे आयताकार टाके आहे. शिवाय आणखी काही टाके तटबंदीमध्ये खोदलेली आहेत. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे स्तंभी टाक्याजवळ, तुंग किल्ल्यावरच्या स्तंभी टाक्याजवळ. तर तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे स्वच्छ पाणी आहे इथं. म्हणजे एकदम थंडगार आणि एकदम स्वच्छ आणि पिण्यास योग्य पाणी आहे हे. तर ह्याला स्तंभी टाकं का म्हणतात, कारण याच्या आतमध्ये एक स्तंभ आहे आणि पूर्ण हे दगडाला म्हणजे फोडून आतमध्ये एक दगड कोरून हे टाकं बनवण्यात आलेलं आहे. अखेर एक अंतिम खडी आणि निमुळती चढाई केल्यानंतर आपण पोहोचतो किल्ल्याच्या शिखरावर. शिखरावर तुंगाई मातेचे मंदिर आहे. किल्ल्याचा आकार आणि रचना असे सूचित करते की याचा मुख्य वापर हा बोरघाट व तेथील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी होत होता. तसेच पवना आणि मुळशी खोऱ्यातील पवन मावळ प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी बुरुजाप्रमाणे या किल्ल्याचा वापर होत असे. तुंग किल्ल्याचे अरुंद आणि शंकूच्या आकाराचे शिखर अगदी दूरवरूनही दिसते. किल्ल्याच्या माथ्यावरून लोहगड, विसापूर, तिकोना आणि कोरीगड सारखे किल्ले स्पष्टपणे दिसतात. अरुंद अशी आव्हानात्मक चढाई, खोदीव गुहा, वैशिष्ट्यपूर्ण असा जेबी आकाराचा दरवाजा, गणेश मंदिर, तुंगाई माता मंदिर आणि मनमोहित करून टाकणारे पवना जलाशय तसेच पवन मावळातील डोंगररांगाचे विलक्षण असे नजारे ही तुंग किल्ल्याची खास वैशिष्ट्य. मित्रांनो, पावसाचा खूप मोठा तडाखा पडलेला आहे आणि पावसामुळे खूप दाणादाण झाली आमची उतरताना. पण फायनली आम्ही उतरलो आहोत खाली आणि गारांचा पाऊस पडला अक्षरशः आणि आम्हाला भिजवून टाकलं. येताना ऊन होतं, मात्र खाली उतरताना पावसाने पाणी प्यायचं मूड होतं, तहान लागले. पण चांगली फिलिंग आहे, खूप घाम येत होता. आता पावसाने आंघोळ करून टाकली पूर्ण, मजा आली एकंदरीत. मान्सूनमध्ये किल्ल्याच्या आणि परिसराच्या सौंदर्यामध्ये खूप जास्त भर पडते. मात्र मुसळधार पावसात या किल्ल्याचा ट्रेक करणे धोकादायक देखील ठरू शकते. पावसाळ्यामध्ये किल्ल्याची चढाई ही अजूनच जास्त आव्हानात्मक होते. त्यामुळे मान्सूनच्या शेवटी आपण इथला उत्तम असा अनुभव घेऊ शकतो.
चला सध्यापुरती रजा घेतो. भेटूयात अशाच एका भन्नाट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत राहा पण सुरक्षित राहा. गुड बाय. धन्यवाद.